प्रिलिम्स पास होण्यासाठी म्हणजे थंब रूल मी तुम्हाला सांगून ठेवतो, पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा निघते आणि कोणी हुशार असण्यावर काही गरज नाही, तुम्ही हुशारच पाहिजे, तुमचं बॅकग्राऊंडच हे पाहिजे. तर जेव्हा मी ॲस्पिरंट होतो तेव्हा मी काय करायचो, प्रायोरिटी वाईज जा, फावड्याने मार्क ओढा, प्रत्येक गोष्ट कंप्लीट करायला जाऊ नका, जे एक्झाममध्ये विचारतं तेवढंच करा, समजेल असा अभ्यास करा, समजायला पाहिजे. नाहीतर फक्त वाचत चालू आहे तीच मनाला तेवढ्यापुरती शांती मिळते की बाबा मी हे सगळं कंप्लीट केलं आणि नंतर प्रिलिम्सचा रिझल्ट आल्यानंतर लक्षात येतं मी तर सगळं कंप्लीट केलं होतं, रिझल्ट का बरं नाही आला. आणि शेवटचा अटेम्प्ट असल्यासारखाच अभ्यास करा. हे जर तुम्ही केलं एवढे चॅप्टर आणि त्याच्या बाहेरचा क्वेश्चन आला तर तो इगोवर घ्यायचा का? नाही, तो बिलकुल इगोवर घ्यायचा नाही. एका क्वेश्चनसाठी आपण तो पूर्ण चॅप्टर करत बसतो आणि इकडे जे आपल्याला खूप जास्त मार्क्स देणारे चॅप्टर आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. 2.5 महिन्यामध्ये पूर्ण प्रिलिम्सचा व्यवस्थित अभ्यास होतो. नमस्कार, माझं नाव रोशन राजपूत. मी 2022च्या राज्यसेवेमध्ये 23व्या रँकने उत्तीर्ण झालो आणि माझं ग्रॅज्युएशन 2019ला झालं आहे BSc बॉटनीमध्ये. मी बुलढाण्याचा आहे मूळचा आणि 2019पासून म्हणजे ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरपासून मी प्रिलिम्स पास झालेलो आहे. आता आपली 2024ची MPSCच्या प्रिलिम्सबद्दल आपण मुख्यतः बोलू, कारण शेवटची असणार आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची आणि बरेच लोक ज्यांचा आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार आपल्याला म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला द्यायचं नाही असं जर डोक्यात ठरलेलं असेल तर मग आपण प्रिलिम्स कशी पास करायची. आता मी आतापर्यंत एकही प्रिलिम्स नापास नाही झालो, त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं आपण गप्पा मारू प्रिलिम्सबद्दल. तर बऱ्याच मुलांचा ज्यांची पहिली आहे किंवा ज्यांचे 4-5 अटेम्प्ट झाले जे पास होत नाही आहेत, तर प्रिलिम्स पास होण्यासाठी म्हणजे थंब रूल मी तुम्हाला सांगून ठेवतो, प्रिलिम्स पास होण्यासाठी प्रत्येक विषय कवर करायचा नसतो. 1-2 विषय पूर्ण जरी राहिले तरी काही इश्यू नाही. काय करायचं आपण प्रिलिम्स पास होण्यासाठी, आपण प्रायोरिटी वाईज जाऊ. आता आपल्याला हा समजा जानेवारी तुम्ही काढून टाका, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, 28 एप्रिलला मला वाटतं एक्झाम आहे. सो तो अर्धा महिना धरा 15 तारखेपर्यंत आणि 2.5 महिने आपल्याला आहेत. 2.5 महिन्यामध्ये पूर्ण प्रिलिम्सचा व्यवस्थित अभ्यास होतो. कितीचं टार्गेट ठेवायचं रे, तर 110-115 GSमध्ये. आता तर ऑफकोर्स CSAT क्वालिफाय झाले, 110-115 प्लस टार्गेट ठेवायचं आणि ते येते, ते व्यवस्थित येते. ठीक आहे. तर काय करायचं, आपल्याला विषय किती आहे, तर पहिला आहे एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आता मी मुद्दाम एन्व्हायरमेंट सांगितलं कारण एन्व्हायरमेंट हा थोडा मुलं दुर्लक्ष करतात, एन्व्हायरमेंटकडे दुर्लक्ष करायला पाहिजे नाही. एन्व्हायरमेंट आहे, त्यानंतर कोणतं आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे. CSATकडे आता जाऊ दे, आता CSAT क्वालिफाईड झाला. ठीक आहे. तरी थोडंफार आत्तापासून रोज अर्धा तास का होईना CSATची तयारी करा. जस्ट इन केस, आता पॅसेजेसवर निघून जातं CSAT क्वालिफाईंग, जस्ट इन केस जर पॅटर्न बदललाच समजा CSATचा, गणितच जास्त टाकले तर सो राहू द्या तुमच्याकडे. आणि मग कोणता सायन्स वगैरे आपले विषय झाले, हे एक 6-7 विषय आहेत आपल्याला. आणि करंट अफेअर्स, ऑफकोर्स करंट अफेअर्स. एप्रिलला होणारे एक्झाम याचा अर्थ तुमचं मार्चपर्यंत तुमचं करंट अफेअर्स, मार्चचे म्हणजे या वर्षाचे 3 महिने आणि मागचे पूर्ण जानेवारी ते डिसेंबर आणि हे 3 महिने हे सगळं करंट अफेअर्स तुमचं पाठचं पाहिजे. मी हेही म्हणत नाही वाचून जा, पाठचं पाहिजे. पाठच म्हणजे काय रे, तर ते काहीतरी असे 3-4 वाक्य देतात आणि ती करंट अफेअर्सच्या प्रश्नाबद्दल बोलतोय. 3-4 वाक्य देतात आणि त्या 3-4 वाक्यामध्ये एखादा काहीतरी छोटासा फॅक्ट असतो, काहीतरी डिटेल असते, ती आपल्याला एक्सपेक्टेड असते. आता आपल्या ज्या माननीय राष्ट्रपती आहेत तर त्यांच्या डिग्रीबद्दल काहीतरी विचारलं होतं, मला वाटतं कंबाईनला किंवा राज्यसेवेला, म्हणजे असं विचारतात. किंवा साहित्य अकादमी पुरस्कार हा किती 22 भाषांमध्ये असतो का 24 भाषांमध्ये असतो. सो अशा गोष्टी असतात. करंट अफेअर्सच्या तुमच्या मिनिमम 2 ते 3 मिनिमम सांगतोय मी, 3 रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण विषयावाईज जाऊ आणि प्रिलिम्स पास होण्यासाठी आता मी गप्पा मारतोय तुमच्यासाठी, हे फॉर्मल लेक्चर नाही. ठीक आहे. तुमच्यासोबत मी गप्पा मारतोय. काय करायचं रे, प्रिलिम्स पास करायचे आपल्याला 3 विषय पकडायचे. जनरली आता जेव्हा मी ॲस्पिरंट होतो तेव्हा मी काय करायचो, तर पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी हे 3 विषय कंप्लीट करायचो. ठीक आहे. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी हे 3 विषय म्हणजे आम्हाला शिकवताना आमच्या सरांनी सांगितलं होतं की बाबा 3 विषय करायचे, एक ट्रायंगल कंप्लीट करायचं. ठीक आहे. पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी याच्यामध्ये तुम्हाला शुअर शॉर्ट मार्क्स देणार आहे. जेवढं तुम्ही इनपुट द्याल तेवढं तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. आता प्रश्न वगैरे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगत बसत नाही की प्रिलिम्सला किती प्रश्न असतात, काय असतात. आपण तयारी कशी करायची ते बघू. पॉलिटी, सध्या पॉलिटीचा प्रिलिम्सचा जर तुम्ही
म्हणजे ट्रेंड बघितला किंवा पॅटर्न जर बघितला तुम्हाला लक्षात येईल. आता ते कलम पाठ करतो, कोण कोणाला राजीनामा देतो पाठ करतो, किंवा एखादं नोट्सचंच काहीतरी पुस्तक वाचून जातो, असा जास्त फायदा होत नाही. पॉलिटीला जे काही 12, 13, 14, 15 जेवढे काही क्वेश्चन्स पडतील, एखादाच असा क्वेश्चन ठेवायचा की जो आपल्याला येणार नाही किंवा जो आपला बरोबर येणार नाही. पॉलिटीचे जेवढे प्रश्न पडतील तेवढे यायलाच पाहिजे. आत्तापासून काम चालू करा. त्याच्यामध्ये मग अभिजित सरांचं पुस्तक येईल, त्याच्यामध्ये पॉलिटीचा अभ्यास करताना फॅक्ट्स तर कराच, पण फॅक्टसोबतच कन्सेप्ट क्लिअर ठेवा. कारण सध्या ते कन्सेप्टवर खूप जास्त विचारत आहेत. कारण एक्झॉस्टिव्ह झालं आहे आता ऑब्जेक्टिव्ह, जसं आपण पुढे जातो आहे. म्हणजे 10 वर्ष झाले ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला. त्यामुळे काय क्वेश्चन काढणार ते एका लिमिट्स असतात त्याला. त्याच्यामुळं एक्झॉस्ट झालेले आहेत. आता ते कन्सेप्टवर जात आहेत. त्यामुळे पॉलिटीच्या कन्सेप्ट क्लिअर ठेवायच्या. पॉलिटी असा विषय आहे की जो तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊ शकतो. जेवढे काही क्वेश्चन पडले का तेवढे आउट ऑफ देऊ शकतो. दुसरा आहे जिओग्राफी. ठीक आहे, जिओग्राफीमध्ये काय असणार आहे आपल्याला, तर जगात मुख्य त्याच्यामध्ये असणार आहे की फिजिकल जिओग्राफी ज्याला म्हणतो आपण, प्राकृतिक भूगोल जो असतो तो प्राकृतिक भूगोल असणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर मी महत्त्व द्यायचं झालं तर भूरूप. ठीक आहे, नदीमुळे कोणते भूरूप होतात, ग्लेशियरमुळे कोणते भूरूप होतात, वगैरे वगैरे. ठीक आहे, हे भूरूप, आपलं समुद्र लहरींमुळे कोणते हे होतात, भूरूप झाले. त्यानंतर थिअरीज असतात, पृथ्वीच्या निर्मितीच्या थिअरीज, अशा काही गोष्टी. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला जे सांगतोय ते काय सांगतोय रे, तर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितलेले आहेत. कधीपासून बघायचे, जास्त मागं जायचं नाही, 2017पासून प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे प्रिलिम्सचे. आणि भर कशावर द्यायचा, तर 2019पासून 2019, 20, 21, 22, 23 4 वर्षांचे प्रश्न आहेत तुमच्याकडं. 4 वर्षांचे प्रिलिम्सचे प्रश्न बघायचे तुम्हाला एक आणि फक्त बघायचे. सर सोडवू का वगैरे नाही, काही गरज नाही सोडवायची वगैरे. फक्त बघा की नेमकं कशावर विचारतायत, कोणत्या टॉपिकवर विचारतायत, कसे विचारतायत बघा. फक्त 2-2, 3-3 वेळेस डोळ्यांखाडणं घाला, तुम्हाला आपोआप कळेल की बाबा या विषयाचं काय वाचायचं आहे, त्या विषयाचं काय वाचायचं आहे. आपल्याला सगळ्यांना बुकलिस्ट माहिती असते, जी सगळी मार्केटमध्ये आहे तीच बुकलिस्ट आहे. मी काही वेगळी बुकलिस्ट रेफर केली नाही. इव्हन टॉपर लोकंसुद्धा काय वेगळं काहीतरी बुकलिस्ट वगैरे रेफर करत नाहीत. ठीक आहे, जिओग्राफीचं तुम्हाला माहिती आहे, सौदी सरांचं आहे, अजून काय मला वाटतं दीपस्तंभचं आहे. कोणतंही एक घ्या, सगळेच चांगले आहेत. ठीक आहे, ते पुस्तक घ्यायचं, ॲटलास नेहमी सोबत ठेवा. आता पुढचे 2.5 महिने रोज 5 मिनटं का होईना ती ऑक्सफर्डची ॲटलास आहे का ती बघायची. कारण मॅपिंगवर एखादा प्रश्न येतो. आणि आता राज्यसेवेची प्रिलिम्स आहे, एक प्रश्न म्हणजे 2 मार्क्स. ठीक आहे, आणि 2 मार्क्स म्हणजे अर्ध्या मार्कानं पोरांच्या प्रिलिम्स राहतात बरं. त्यामुळं व्यवस्थित पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत. एन्व्हायरमेंटचं काय घोरपडे सरांचं आहे, सायन्ससाठी तुम्ही सचिन भस्के सरांचं वापरू शकता. किंवा मग स्टेट बोर्ड सायन्ससाठी ज्यांना स्टेट सायन्स कठीण जातं आहे त्यांनी सुरुवातीला स्टेट बोर्ड. ठीक आहे, आणि मी तुम्हाला म्हणजे रेकमेंड करेल की तुम्ही इंग्लिशमधनं सायन्स वाचा. प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा इंग्लिशमधनं शब्द वाचा. कारण जनरली आयोग काय करतंय, एन्झाईम जर एखादा शब्द, एन्झाईम हा जो शब्द असतो ज्याला आपण मराठीत विकर म्हणतो, तर एन्झाईम हे विकर मराठीमध्ये लिहिताना विकर न लिहिता एन्झाईमच लिहितं आहे आयोग. त्यामुळं असं जर आलं तर मग आपले प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळं घाबरून जाऊ नका. इंग्लिशला काही नाही, तेवढे शब्द वाचा मराठीतनं. पण जे काही मराठीतनं शब्द असणार, उदाहरणार्थ काय तंतुकनिकाला पुढे तिथं कंसामध्ये लिहून ठेवा मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, एक सायन्सचं तेवढं सांगते, बाकी मराठीतनंच करा, काही इश्यू नाही. आता प्रत्येकाची एकदा बुक लिस्ट बघू आपण, म्हणजे कशातनं काय वाचायचं. त्यानंतर प्रत्येक विषयाची प्रायोरिटी आता, आणि त्या प्रायोरिटी वाईज कसं जायचं. ठीक आहे, एन्व्हायरमेंटसाठी घोरपडे सरांचं आहे, सायन्ससाठी भस्के सरांचं आहे, किंवा बुक आहेत आपले स्टेट बोर्डचे बुक आहेत. 10वीपर्यंत वाचायचं. आणि बायोलॉजी हे 11वी 12वीचं वाचायचंच. ठीक आहे, कारण येतं बायोलॉजीला जास्त वेटेज असतं आणि सायन्सला सगळ्यात जास्त वेटेज आहे राज्यसेवेमध्ये. याच्यासाठी करंट अफेअर्ससाठी तुम्ही जर मॅगझिन वाचलेल्या असतील तर वाचा, नसतील वाचलेल्या तर कोणतंही एक इयरबुक घेऊन या. सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं असतं, पृथ्वी परिक्रमाची ती 6 वगैरे असते, ती घेऊन या. ठीक आहे, आणि त्याच्यात 3 ते 4 रिव्हिजन मारा. रोज 1-2 तास तरी द्या त्याला, कळतंय. त्याच्यानंतर जिओग्राफीचं तुम्हाला माहिती आहे, सौदी सरांचं पुस्तक आहे. सौदी सरांचं कोणतं, तर भूगोल आणि पर्यावरण नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये भूगोलाचा जो जगाचा प्राकृतिक भूगोल आहे तो वाचायचा. अजून काय वाचायचं, तर भारताचा आर्थिक सामाजिक या भानगडीत पडायचं नाही. भारताचा प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, कोणत्या नद्या कुठनं जातात, कोणत्या टेकड्या कुठं आहेत वगैरे, कोणत्या प्रकारची जंगलं कुठं आहेत, हे अशा प्रकारचं करायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्राकृतिक भूगोल करून जा. वैराट टेकड्या कुठं आहे, गाविलगड काय वगैरे वगैरे, हे सगळं करून जा.
हे भूगोल आणि पर्यावरणमध्ये म्हणजे प्रिलिम्स ओरिएंटेडच ते बुक आहे सौदी सरांचं. ठीक आहे. आता मुलं म्हणतील की दीपस्तंभचं करू का, मला वाटतं बाविस्कर सरांचं आहे ते करा, काहीच इश्यू नाही. ठीक आहे. सौदी सरांचं करा किंवा बाविस्कर सरांचं करा. ठीक आहे. एन्व्हायरमेंट झालं, जिओग्राफी झालं, पॉलिटीचं झालं, सायन्सचं झालं, इकॉनॉमी ऑफकोर्स देसले सरांचं आहे. ते काय करायचं त्याच्यानं ते सांगतो मी. पण देसले सरांची दोन्ही पुस्तकं, पार्ट 1 जे जाड पुस्तक आहे इकॉनॉमी ज्याला म्हणतो, इकॉनॉमिक मला वाटतं इकॉनॉमी हेडिंग आहे त्या पुस्तकाचं, आणि दुसरं डेव्हलपमेंट पार्ट 2 देसले सरांचं डेव्हलपमेंट नावाचं पुस्तक छोटंसं. बरोबर. हे दोन्ही करायचे आहेत. पण ते पूर्ण करायचे आहेत का नाही ते त्याच्यातनं काय करायचं आपण शिकू. हे झालं हिस्ट्रीसाठी काय करायचं. तर हिस्ट्रीमध्ये आपण प्रिलिम्सबद्दल बोलतोय. एन्शंट, मिडिवल, मॉडर्न. बरोबर आहे. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. प्रिलिम्सला महाराष्ट्र रिलेटेड जास्त नाही आहे, लक्षात घ्या. प्रिलिम्सला तुम्हाला भरच जर द्यायचा झाला तर एन्शंटवर द्या, मिडिवलवर द्या, आणि मॉडर्नचा जर करायचा असला, आधुनिक इतिहास करायचा असला, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये भारताचा येतो, महाराष्ट्राचा येतो, तर गांधीविरा करा. त्याच्यानंतर आपलं जे भारताचं स्वातंत्र्य जे 1940च्या दशकात, बरोबर, 1940पासून जी आंदोलनं झाली, हे असहकार चळवळ कधीची आहे माहिती पाहिजे, सविनय कायदेभंग कधीचं आहे माहिती पाहिजे, अशा काही गोष्टी हे मोजकं तुम्हाला माहिती पाहिजे. प्रत्येक समाजसुधारकच करतो असं करायचं नाही. पुढच्या 2.5 महिन्यामध्ये हिस्ट्रीसाठी तुमची लास्ट प्रायोरिटी पाहिजे. प्रायोरिटी कशी ठरवायची. आता बघा, मी इथं हे पॉलिटी, इकॉनॉमी आणि जॉग्राफी लिहून दिले. तर पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी हा स्टँडर्ड असतो प्रत्येकाचा. आता तुम्ही तुमचा जो हा ट्रायंगल आहे तो ठरवा. पॉलिटी त्याच्यामध्ये कॉमन राहणारे पॉलिटी ठेवायचाच, जॉग्राफी ठेवायचाच. तिसरा जो विषय आहे, जनरली काय असतं, बऱ्याच मुलांना इकॉनॉमी थोडं कठीण जातं किंवा ते फॅक्ट्स लक्षात राहत नाही. हे तर एक पहिली गोष्ट, तर फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायची इकॉनॉमीमध्ये एवढी गरज नाही आहे जेवढे बाऊ करतो आपण. ठीक आहे. पण मी जनरली काय करायचो, माझा स्ट्रॉंग पॉईंट होता इदर करंट अफेअर्स किंवा सायन्स. तर मी सायन्स ठेवायचो या तिसऱ्या ट्रायंगल, या इकॉनॉमीच्या जागी सायन्स ठेवायचो किंवा करंट अफेअर ठेवायचो. ठीक आहे. इव्हन मी हेही सांगतो की माझं जरी सायन्सचं बॅकग्राऊंड असलं तरी सायन्सचे असे बरेच प्रश्न असतात की ते PG झालेल्या माणसालाही जरा क्लिक व्हायला वेळ लागतो की हे नेमकं काय विचारलं आहे, त्याला सोडवायला हार्ड जाऊ शकतात ते. त्याच्यामुळे सायन्स मी वाचणार आणि त्याच्यातलं मला येणारच असं करू नका. तुमचा जरी सायन्स हा स्ट्रॉंग पॉईंट असला तरी मी सांगेल करंट अफेअर्सला सुद्धा तेवढाच भर द्या. सो आपल्याला हे 3 विषय कोणतेही पक्के करायचे आहेत. 3 विषय पक्के केले का त्याच्यावर तुमची प्रिलिम्स निघते. म्हणजे मी स्वानुभवातनं सांगतोय. माझ्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला, म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरचे जे पेपर आहेत ते माझे प्रिलिम्स झाल्यानंतर दिले, आणि ते काय तोटक्या मोठक्या तयारीवर कशी तरी ती प्रिलिम्स दिली आणि सुदैवानं पास झालो. आणि तेव्हा मला माहिती आहे की तेव्हा माझी पॉलिटी, इकॉनॉमी आणि करंट अफेअर्स चांगलं होतं, आणि या 3 विषयांवर मी काढला. आणि बाकीचं आपल्याला थोडंफार, आता तुम्ही राज्यसेवेची तयारी करता म्हटल्यावर थोडंफार तुम्हाला माहितीच असतं की 1920ला सविनय कायदेभंग होतं का असहकार चळवळ होती, एवढं तुम्हाला माहिती असतंच. किंवा काहीतरी ट्रिक्स म्हणा, काहीतरी लॉजिक लावून तुमचे ते क्वेश्चन सुटत असतात. तर तिसरा जो आहे, पॉलिटी व्यवस्थित करा, जिओग्राफी व्यवस्थित करा. याच्यामध्ये तुम्हाला बफर किंवा मार्जिन, चुकण्याची मार्जिन मी फक्त तुम्हाला सांगतो की 1 ठेवा प्रश्न फक्त, की बाबा चुकला, मॅक्सिमम चुकते माणसाकडनं, चुका होतात, एक प्रश्न ठेवा. पॉलिटीचा 1 चुकला, जिओग्राफीचा 1 चुकला, बस, त्याच्या बाहेर जायचं नाही. या दोघांमध्ये तुम्ही जेवढे जास्त मार्क घेसाल पॉलिटी आणि जिओग्राफीमध्ये तेवढे जास्त चान्सेस वाढतात. तिसरं करंट अफेअर्स, कारण करंट अफेअर्सचा विषय असा आहे की मागचे जानेवारी ते डिसेंबर ते 12 महिने आणि हे 3 महिने, या 15 महिन्यांमध्ये ज्या काही घटना घडलेल्या असणार आहेत त्याच घटना आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी नवं विचित्र, त्याच्यामध्ये काहीतरी कन्सेप्च्युअल वगैरे असं काही येणार नाही. करंट अफेअर्सचा तुम्ही जेवढा जास्त रट्टा माराल तेवढं जास्त तुम्हाला क्वेश्चन सुटणार. त्यामुळं करंट अफेअर्स, पॉलिटी, जिओग्राफी पक्केचं करायचे. बाकीचा विचार नंतर करा, पहिले हे पक्क करा. तुमचं जर असेल की सर आता काहीच झालं नाही, बाकीचं करतो ना, काय करू, हे 3 पहिले करा, पुढचा विचार करायचाच नाही. हे 3 पक्के झाले का त्याच्यानंतर बाकीचं करायचं. ठीक आहे. आता आपण पॉलिटीचं लक्ष्मीकांत किंवा अभिजित सरांचं पुस्तक, त्याच्यामधनं नेमकं काय करायचं. ठीक आहे. तर लक्ष्मीकांतचे जे सुरुवातीचे 67 चॅप्टर आहेत, आता माझ्याकडे 5वी आवृत्ती होती, जे 67 सुरुवातीचे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडीजपर्यंतचे, ते व्यवस्थित करायचे, त्याच्या कन्सेप्ट वगैरे लक्षात घ्यायच्या. आणि भर कशावर द्यायचा बघा, काही महत्त्वाचे आर्टिकल्स तुम्हाला माहिती पाहिजे, काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती कशी झाली, त्याचं बॅकग्राऊंड काय होतं, ते चार्टर ॲक्ट वगैरे असतात बघा आपल्याला, ते व्यवस्थित करायचं. म्हणजे सुरुवातीच्या गोष्टी आपण कॉन्स्टिट्यूशननं कोणत्या देशाच्या घटनेकडनं आपल्या घटने म्हणजे भारताने काय घेतलं
त्याच्यानंतर ते सुरुवातीचे कायदे, त्यांच्या प्रोव्हिजन्स, त्यांच्यामधल्या तरतुदी काय, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर घटना दुरुस्तीचे वगैरे काही चॅप्टर्स आहेत, सेंटर केंद्र राज्य संबंध आहेत, सुरुवातीचे काही चॅप्टर्स ते पक्के करायचे. फंडामेंटल राईट्स, मार्गदर्शक तत्वे, फंडामेंटल ड्युटीज, ह्या काही गोष्टी ह्या व्यवस्थित करायच्या. आता तुम्हाला जी, म्हणजे हे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, हे तुम्हाला जिस्ट आली असेल की नेमकं काय करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती तुमचा ऑफकोर्स पक्का पाहिजे, संसद पक्की पाहिजे, त्यानंतर राज्यपाल पक्का पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत ह्या तुमच्या पक्क्याच पाहिजे. त्याचा आर्टिकल माहिती पाहिजे, त्याच्या तरतुदी माहिती पाहिजे, संसदेतले सगळे जे काही ठराव आहेत, मोशन्स, रेझोल्युशन्स, ह्या ज्या गोष्टी त्या सगळ्या माहिती पाहिजे. पॉलिटी पक्कंच करायचं. आता सर याच्यातलं मी एवढंच करू का, नाही, पॉलिटी जिओग्राफी पक्कचं करायचं, कळतंय. पॉलिटी सगळंच्या सगळं करायचं. शेवटचे ते ज्या काही दबावगट वगैरे आहेत, शेवटचे काही चॅप्टर ते नाही गेले तरी चालतात, त्याच्यावर नाही प्रश्न आहे, ठीक आहे. आता जाऊ आपण जिओग्राफीचं काय करायचं. तर जिओग्राफीचं मी तुम्हाला सांगितलं, जगाचा प्राकृतिक भूगोल नावाचा एक चॅप्टर आहे सौदी सरांच्या पुस्तकात, तेवढा चॅप्टर व्यवस्थित करायचा. मोठा चॅप्टर आहे, खूप व्यवस्थित करायचा, खूपच व्यवस्थित करायचं. त्याच्यामध्ये मग ते आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली, त्याचे जे काही सिद्धांत आहेत, त्याच्यानंतर खडकांचे प्रकार वगैरे ते काही असतील त्याच्यात, ह्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. भूरूप आहेत, हे खूप व्यवस्थित करायचं. आणि सायमल्टेनियसली याच्यासोबत काय सुरू राहू द्यायचं, म्हणजे तुम्ही जेवण करत आहेत किंवा कुठेतरी मित्रांसोबत गप्पा मारत आहेत किंवा जरा बोर झाला आता 5 मिनटं जरा, तर मोबाईल घेतल्यापेक्षा काय करायचं, ते ॲटलास काढायची. आणि एक आज काय करणार मी, तर आज युरोप खंड बघणार, उद्या काय करणार, तर उद्या आशिया खंड बघणार, परवा मी नॉर्थ अमेरिका खंड बघणार. असं रोज एखादा खंड घ्यायचा आणि बघत बसायचं ते नेमकं कोणती नदी कुठनं जाती, डॅन्यूब रिव्हर कुठं आहे वगैरे वगैरे, राहीन नदी कुठं आहे, कोणत्या खंडात आहे, कोणत्या 2 देशांच्या मधात आहे, एखादं जंगल आहे ते नेमकं कोणत्या 2 देशांच्या मधात येतं, कोणत्या खंडामध्ये येतं. बऱ्याच वेळेस आपण आता हे प्राकृतिक भूगोल शिकताना आपण भूरूप किंवा ते पर्वतांचे प्रकार, ठोकळा पर्वत वगैरे, ब्लॉक माउंटन ज्याला म्हणतो आपण, त्याचे प्रकार असतात बघा, युरोपमध्ये आहेत ते, ब्लॅक फॉरेस्ट म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपण वाचत असतो पुस्तकामध्ये ते. तर मग ते बघायचं मॅपवर, म्हणजे जास्त लक्षात पण राहतं आणि डिरेक्टली प्रश्न पडतात. आता एक तुम्हाला, मला आठवत नाही इयर कोणतं आहे, पण लेक टिटिकाका सरोवर हे कोणत्या खंडात आहे किंवा कोणत्या देशात आहे, असा काहीतरी प्रश्न आला होता. तर मग इतकं बारीक त्यांनी विचारलं होतं. आणि मॅपिंगवर एखादा प्रश्न पडतोच, मोस्ट प्रोबेबली पडतोच. त्याच्यामुळं मॅपिंग करायची, प्राकृतिक भूगोल करायचा. प्राकृतिक भूगोल कुठला करायचा, सगळा जगाचा प्राकृतिक भूगोल करायचा, भारताचा प्राकृतिक भूगोल करायचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल करायचा. सगळे तुम्हाला टेकड्या वगैरे सगळं माहिती पाहिजे. कोणती खाडी आहे, ते खाडी कोणत्या नदीद्वारे तयार झालेली आहे वगैरे, कोणत्या 2 नद्यांचा संगम, सगळं प्राकृतिक भूगोल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर एन्व्हायरमेंटचं काय नाही, तुषार घोरपडे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामधला पहिला चॅप्टर करा, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्याच्या बाहेर प्रश्न पडणार आहेत का, 200% प्रश्न पडणार आहेत, खरंच पडणार आहेत. फक्त त्या एका प्रश्नासाठी, आता हे तुम्हाला लागू होणार आहे प्रिलिमसाठी, मेनसाठी, एखादा प्रश्न तुमच्या, म्हणजे जसं सर आता समजा मी सांगतो किंवा तुमचे दुसरे जे शिक्षक असतील ते सांगतात किंवा जे बाकीचे टॉपर लोक सांगतात की बाबा एवढं करावं लागतं, आणि हे चॅप्टर बाबा याच्याकडे दुर्लक्ष केलं तर चालतं. हे जर तुम्ही केलं एवढे चॅप्टर आणि त्याच्या बाहेरचा क्वेश्चन आला तर तो इगोवर घ्यायचा का, नाही, तो बिलकुल इगोवर घ्यायचा नाही. एका क्वेश्चनसाठी आपण तो पूर्ण चॅप्टर करत बसतो आणि इकडे जे आपल्याला खूप जास्त मार्क्स देणारे चॅप्टर आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचं त्या बेसिक कन्सेप्ट, इकोलॉजी वगैरे, पारिस्थितिकी, पर्यावरणीय परिस्थितिकी, हे जे काही चॅप्टर आहेत, पिरॅमिड, जे लोकसंख्या पिरॅमिड आहे, बायोमास पिरॅमिड आहे, पिरॅमिड ऑफ नंबर्स आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या बेसिक तुम्हाला माहिती, इकोटोन, इकोटाईप, ठीक आहे, अम्ब्रेला स्पीशीज वगैरे काय असते, बेसिक कन्सेप्ट. ह्या बेसिक कन्सेप्ट एकदा माहिती करून घ्या. त्याच्या बाहेरचा आलं का ठीक आहे, पुढं असं करा. पण सुरुवातीला ह्या गोष्टी करायच्या. पॉलिटी झालं, जिओग्राफीसोबत एन्व्हायरमेंट करून टाकायचं. एन्व्हायरमेंटमध्ये बेसिक कन्सेप्ट आणि दुसरं करायचं आहे शाश्वत विकास. जो देसले सरांच्या पार्ट 2 डेव्हलपमेंट नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये शाश्वत विकास म्हणून एक शेवटचा चॅप्टर आहे बघा, तो व्यवस्थितच करायचा. त्या शाश्वत विकासामध्ये म्हणजे डेफिनेशन कोणी सांगितली, त्याच्यानंतर पहिली जे ब्रटलँड आयोग जो होता त्याचा म्हणजे कोणाचा होता, कोण त्याचे अध्यक्ष होते वगैरे, शाश्वत विकासाची व्याख्या काय आहे, तो चॅप्टर व्यवस्थित करा. क्योतो प्रोटोकॉल काय आहे, दोहा परिषद काय आहे वगैरे वगैरे, तो चॅप्टर व्यवस्थित करायचा एन्व्हायरमेंटचा. आता आपण प्रायोरिटी वाईज येतो आहे. काय केलं रे, पॉलिटी केलं, एन्व्हायरमेंट केलं, त्यानंतर जिओग्राफी, पॉलिटी, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट केलं. त्यानंतर आपल्याला प्रायोरिटी वाईज करायचे करंट अफेअर्स. आणि करंट अफेअर्स रोज करायचे, रोज त्याला तास, 1.5 तास, 2 तास द्या.
बऱ्याच वेळेस होतं मुलं की हिस्ट्री खूप मोठं आहे म्हणून हिस्ट्री करायचं नाही. मार्क्स जास्त देत नाही म्हणून ते प्रायोरिटीला शेवटून ठेवायचं. मार्क्स करंट जास्त देते, बरोबर आहे. त्याच्यामुळे करंट अफेअर जास्त करायचं. काय विम्बल्डन कोणी जिंकलं, फ्रेंच ओपन कोणी जिंकलं, ह्या अशा गोष्टी असतात, त्या पाठ पाहिजे तुम्हाला. राफेल नदाल जिंकला का फेडरर जिंकला, कोण जिंकलं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, कोणते पुरस्कार कोणाला मिळाले वगैरे. तर करंट अफेअर्समध्ये महत्त्वाचं काय तर पुरस्कार कोणाला मिळाले, त्यानंतर व्यक्तिविशेष कोणाचं निधन झालं, आणि मग ज्यांचं निधन झालं का तर मग त्यांच्याबद्दल पर्सनल माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. एकदा मला वाटतं बप्पी लेहरींवर कोणत्या तरी परीक्षेत प्रश्न आला होता. सो पुरस्कार, व्यक्तिविशेष, काहीतरी मोठी घटना जर घडली, आपल्या जर आता समजा नीरज चोपडा यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं, ही खूप मोठी घटना आहे. किंवा मग राम मंदिर म्हणा, किंवा अशा ज्या काही नॅशनल न्यूज आहेत त्या व्यवस्थित करायच्या. कॉन्स्टिट्यूशन वाईज म्हणजे ज्याला आपण राजकीय घटना म्हणतो, ठीक आहे, तर त्या व्यवस्थित करायच्या. नवी एखादी घटना दुरुस्ती झाली, आता महिला आरक्षणाची घटना दुरुस्ती झाली, ती व्यवस्थित म्हणजे किती व्यवस्थित माहिती पाहिजे रे. घटना दुरुस्ती विधेयक कितवं होतं, घटना दुरुस्ती कितवी होती, किती म्हणजे कोणी 1-2 मला वाटतं खासदार आहेत की त्यांनी विरोधात मतदान केलं त्याच्या, मग ते 2 कोण होते, एवढ्या डीपमध्ये तुम्हाला नॉलेज पाहिजे. कारण इट इज अ बिग डील. घटना दुरुस्ती होणे म्हणजे खूप मोठी बातमी आहे. तर हे तुम्हाला एक हळूहळू तुम्ही जसं वाचाल तेव्हा कळेल. महत्त्वाच्या बातम्या तर तुम्हाला 200% माहितीच पाहिजे, पण छोट्या ज्या आहेत, एखादा चांगला पुरस्कार आहे, जो थोडासा युनिक पुरस्कार आहे, तो कोणाला तरी महाराष्ट्रातल्या माणसाला मिळाला तर ते तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. सो करंट अफेअर्स असं व्यवस्थित करा. त्याच्या आता 2.5 महिने आहेत का, या महिन्यात 1 रिव्हिजन मारा, पुढच्या महिन्यात 1 रिव्हिजन मारा, आणि शेवटच्या 15 दिवसात 2 रिव्हिजन मारा. काय करायचं, पहिल्या रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला कळून जातं कशाला अंडरलाईन करू वगैरे, अंडरलाईन करा. सेकंड रिव्हिजनच्या वेळेस फक्त अंडरलाईन पार्ट वाचा. थर्ड आणि फोर्थ ज्या नंतरच्या रिव्हिजन राहणार तेव्हा फक्त मेजर ज्या घटना घडलेल्या आहेत तेवढ्या वाचा, ठीक आहे. आता तुम्हाला एक प्रश्न सांगायचा झाला तर तो नाळ जो पिक्चर आहे, नाळ, ठीक आहे, सगळ्यांना वाटत होतं त्याचा डायरेक्टर नागराज मंजुळे, पण मी ते कोविडमुळे परीक्षा पुढे गेली होती, त्याच्यामुळे ते करंट अफेअर्स माझ्या 3-4 वेळेस वाचण्यात आलं. आणि सुधाकर येंकाटी म्हणून मला वाटतं त्याचे दिग्दर्शक आहेत, तर ते माझा तो बरोबर आला होता, आणि तो मोस्टली बाकीच्या मुलांचा चुकला होता. सो लक्षात घ्या, करंट अफेअर्सचा हा फायदा आहे. आणि डोळे उघडे ठेवा. जेव्हा आपण इंस्टाग्राम वगैरे वापरतो ना, तर न्यूज चॅनल फॉलो करा. काही घटना असतात ज्या तुम्हाला माहिती आहे. समजा इराणने काहीतरी मला वाटतं महिलांना गाडी चालवण्याला परवानगी दिली होती, फुटबॉल खेळायला कोणत्या तरी देशाने परवानगी दिली होती महिलांना, सो फुटबॉल बघायला. सो ते मी असंच इंस्टाग्रामवर बघितलं तर त्याच्यावर प्रश्न आला आणि सुटला. त्याच्यामुळे करंट अफेअर्सच्या बाबतीत डोळे उघडे ठेवा. ज्या काही घटना घडत आहेत, आता राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा परवा आहे 22 तारखेला. सो मग कसं राम मंदिरांचे आर्किटेक्ट कोण होते वगैरे, असं 22 जानेवारीचं महत्त्व काय, थोडेफार मेजर गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर चौथी प्रायोरिटी आपली असणार आहे इकॉनॉमीला. ज्यांचं सायन्स सोबत जातं त्यांनी सायन्स करायचं. सायन्समध्ये काय करायचं रे, तर सायन्समध्ये 3 पार्ट असतात, 20 ते 22 क्वेश्चन येतात. काय करायचं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्समध्ये 4 ते 5च चॅप्टर आहेत, तेवढीच करायचे. कोणता सगळ्यात महत्त्वाचा आहे, लाईट, ठीक आहे, प्रकाश. त्यानंतर साऊंड, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, वीज ऊर्जा. त्यानंतर मोशन ज्याला म्हणतो आपण, न्यूटनचे ते गतिविषयक 3 जे नियम आहेत ते. त्याच्यानंतर फोर्स, वर्क, कार्य, बल, ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रेशर, कळते, तर ह्या गोष्टी, फोर्स वगैरे, हे 4-5 चॅप्टर आहेत, एवढेच करायचे फिजिक्सचे. कारण जनरली फिजिक्सवर 5 ते 6 क्वेश्चन मॅक्सिमम येतात. त्याच्यापैकी अर्धे असतात न्यूमरिकल, एखादा 2 तुम्हाला सोपा येतो, आणि एखादा थोडासा कन्सेप्च्युअल असतो, जो थोडंसं तुम्हाला डोकं लावावं लागतं की तुमचा त्याचा अभ्यास पाहिजे. त्यानंतर केमिस्ट्रीचं झालं तर काय, तर ज्या सुरुवातीच्या ॲटमचं स्ट्रक्चर, त्या ॲटमबद्दल ज्या काही रदरफोर्डच्या म्हणा, डाल्टनच्या म्हणा, थॉम्सनच्या म्हणा, ज्या काही थिअरीज आहेत, जे काही सिद्धांत आहेत. त्याच्यानंतर पिरियॉडिक टेबल, मग तो न्यूलँडचा असेल, डोबेरायनरचा असेल, मेंडेलिव्हचा असेल. त्याच्यानंतर जो आधुनिक आवर्त सारणी ज्याला म्हणतो आपण, ती हेनरी मोसलेनी सांगितलेली आहे. ते ॲटॉमिक नंबरनुसार मांडलेली आहे. त्या मेंडेलिव्हने ॲटॉमिक मास नंबरनुसार मांडलेली होती. सो ॲटम, अणू, पिरियॉडिक टेबल. तुम्हाला सुरुवातीचे 30 जे आपल्या आवर्त सारणीमधले एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, ते सुरुवातीचे 30 एलिमेंट माहिती पाहिजे. त्याचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. का, कारण आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन्स असतात, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया यांचे प्रकार असतात. सो त्याच्यावर एखादा प्रश्न पडला आणि तुम्हाला माहितीच नाही की सल्फरचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर प्रोटॉनची संख्या. तुम्हाला माहितीच नाही त्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहे, तर तुम्हाला कशा काय ते रिॲक्शन नेमकी कशी झाली आहे, किंवा त्याच्याबद्दल काही प्रश्न विचारला, कोणत्या प्रकारची आहे, हे कळणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीचे 30 एलिमेंट पाठ करा.
आत्तापासून हळूहळू पाठ करा. त्यानंतर ॲसिड बेसवर प्रश्न विचारतात. ॲसिड बेस नंतर ॲटम झालं आपलं, पिरियोडिक टेबल झालं, ॲसिड बेस झालं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची तुम्हाला तोंड ओळख पाहिजे आणि गुगलवर सरळ सरळ सर्च करायचं केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रसायनशास्त्र, त्याचा उपयोग, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. मग ते काय विचारतात तर खाण्याचा सोडा कोणता, बेकिंग पावडर त्याचा फॉर्म्युला काय, किंवा ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय, साबणाचं केमिकल कंपोजिशन काय आहे. किंवा एकदा प्रश्न आला होता की तुमच्या शर्टावर डाळीचा वगैरे डाग पडला आणि मग तो येल्लोचा रेड का बरं होतो, असा काहीतरी प्रश्न. कळतंय. सो केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. सो केमिस्ट्रीचं एवढं करायचं. त्यानंतर बायोलॉजी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण 50% जे काही 20 ते 22 क्वेश्चन पडणार आहेत, 18 ते 20 किंवा 20 ते 22 क्वेश्चन सायन्समध्ये पडत असतात. मॅक्सिमम आउटपुट देणारा आणि मॅक्सिमम क्वेश्चन पडणारा जो कोणता विषय तो आहे बायोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय क्लासिफिकेशन, सजीवांचं वर्गीकरण. सजीवांचं वर्गीकरणानंतर मग ह्युमन रिलेटेड ज्या काही आहेत प्रोसेसेस ज्या आहेत, ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा ज्या यंत्रणा आहेत आपल्या बॉडीच्या, कोणकोणत्या यंत्रणा आहेत रे, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था आहे, तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ज्याला आपण अभिसरण संस्था म्हणतो, त्यानंतर ज्याला आपण किडनी एक्सक्रेशन उत्सर्जन संस्था म्हणतो. म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीशी रिलेटेड ज्या काही आहेत तर त्या संस्था तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा मी घास तोंडात न घेतो, मग लाळ ग्रंथीमधनं माझी लाळ जाते आणि मग त्या अन्नाचा प्रवास कसा आहे, कळते. त्यानंतर किडनी, सो माझं ब्लड प्युरिफाय होऊन त्याची युरिन कशी तयार होते. किंवा मग माझ्या हार्टला किती, म्हणजे माझ्या हृदयाला किती कप्पे आहेत वगैरे वगैरे, कोणत्या कप्प्यांच्या मधात जी झडप आहे मग तिचं नाव काय आहे, कळते. तर ह्युमन ज्या काही माणसाच्या बॉडीशी रिलेटेड ज्या काही यंत्रणा आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. सो पहिलं क्लासिफिकेशन माहिती पाहिजे, त्याच्यानंतर ह्युमन रिलेटेड ज्या काही यंत्रणा आहेत त्या माहिती पाहिजे. 3 नंबरला आपले हॉर्मोन्स. मागच्या 2022च्या प्रिलिम्सला तोच वाद झाला होता. पिट्युटरी ग्लँडचा, पीयूषिका ग्रंथीचा प्रश्न त्रास दिला होता मुलांना त्या प्रश्नाने. तर ते हॉर्मोन्स कोणकोणते आहेत, कोणकोणती संप्रेरके आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता एक मला वाटतं 11वी का 12वीच्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या चॅप्टरमध्ये मेंदूचं स्ट्रक्चर सगळं दिलेलं आहे. ते करत नाही बसायचं, एवढं डीप जायची गरज नाही आपल्याला. हॉर्मोन्स माहिती पाहिजे, हॉर्मोन्सचं जास्त सिक्रेशन किंवा कमी सिक्रेशन झालं त्याच्यामुळे काय होणार आहे ते माहिती पाहिजे. तुमचे हाडं जे आहेत ज्याला आपण बोन सिस्टीम म्हणतो, ठीक आहे, तर याचे उपयोग, कोणत्या बोन्स कुठं आहेत, त्यांचे नावं हे तुम्हाला माहिती पाहिजे. बायोलॉजीचे एवढे तुम्हाला टॉपिक्स जे आहेत ते माहिती पाहिजे. आता हे लक्षात घ्या, हे जे काही मी टॉपिक सांगतोय तर हे टॉपिक प्रायोरिटी वाईज तुम्हाला माहिती पाहिजे. प्रायोरिटी वाईज म्हणजे काय, तर लक्षात घ्या आपल्याला जे काही आता मोठे पुस्तकं 1, 5, 7, 10 पुस्तकं वाचावे लागतात प्रिलिमसाठी. ते सगळ्या पुस्तकांमध्ये खूप सारे चॅप्टर्स आहेत आणि आपल्याला 2.5 महिन्यामध्ये प्रिलिम्स काढायचीच आहे. हे कन्सिडरच करून चाला, ठीक आहे. सो मग हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर मी जे तुम्हाला प्रायोरिटी सांगितलेली हे प्रत्येक असं एका विषयाचं लिहून ठेवायचं. पुस्तकं सगळे तुम्हाला माहिती आहेत. सो उदाहरणार्थ काय, तर मी काय करणार आहे, फिजिक्सचे मी 4-5 चॅप्टर तुम्हाला सांगितले, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, मोशन आणि ते वर्क, पॉवर, एनर्जी, बरोबर आहे. हे चॅप्टर सांगितले का, हे सुरुवातीचे 5 चॅप्टर फक्त एवढे करून घ्यायचे. मी फिजिक्ससाठी काय तर 7 दिवस वेळ दिला. या 7 दिवसामध्ये मी काय करणार आहे, एवढे चॅप्टर कंप्लीट करणार आहे. याच्यातला जर शेवटचा एखादा चॅप्टर जरी राहिला तर तो राहू द्या, नेक्स्ट जा तुम्ही. लगेच केमिस्ट्रीचे जे काही सुरुवातीचे 3-4 चॅप्टरचे मी जे काही प्रायोरिटी सांगितले तेवढं करा. केमिस्ट्रीसाठी आपण 5 दिवस दिले, 5 दिवसामध्ये 4 चॅप्टर करायचे होते, 3च झाले, राहू द्या, तेवढंच करा. बायोलॉजीकडे वळा, कारण आपण ते 1-2 उरलेले चॅप्टर कंप्लीट करण्यासाठी वेळ घालवत बसतो आणि जे पॉलिटी, जिओग्राफी किंवा बायोलॉजीमधले काही चॅप्टर आहेत जे आपल्याला शुअर शॉर्ट मार्क्स देऊ शकतात किंवा त्याचं आउटपुट खूप जास्त आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सो म्हणजे मी हे शिकवताना मुलांना सांगतो की फावड्याने मार्क्स सोडायचे, प्रत्येक चॅप्टर कंप्लीट करणं गरजेचं नाही, कळतंय. सो आपलं पॉलिटी झालं, एन्व्हायरमेंट झालं, जिओग्राफी झालं, करंट अफेअर्स झालं, सायन्स झालं, ठीक आहे. त्यानंतर आलो आपण इकॉनॉमीकडं. इकॉनॉमीचं काय करायचं आहे रे, तर नॅशनल इन्कम, सर्वात महत्त्वाचं तर ॲक्च्युली जनसांख्यिकी हा चॅप्टर आहे. जनसांख्यिकी कोणत्या पुस्तकातला आहे, देसले सरांचा पार्ट 2 जे आहे, डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये जनसांख्यिकी हा चॅप्टर व्यवस्थित करायचा. महाराष्ट्राचा साक्षरता दर, भारताची किती ग्रोथ झाली वगैरे वगैरे सगळं, सेक्स रेशिओ, साक्षरता दर, घनता, सगळ्यात जास्त राज्य कोणतं आहे, सगळ्यात कमी राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक जी माहिती ती सुद्धा माहिती पाहिजे जनसांख्यिकी. त्याच्यानंतर काय, लोकसंख्या धोरण आहे ते माहिती पाहिजे, त्याच्यामधल्या तरतुदी माहिती पाहिजे. लॉंग टर्म गोल कोणता आहे, शॉर्ट टर्म गोल कोणता आहे, त्याच्यानंतर इंटरमिडिएट गोल कोणता आहे, 2010 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायचे का 2045 पर्यंत करायचे. आणि याच्यावर ऑलमोस्ट दरवर्षी प्रश्न आलेला आहे.
जनसांख्यिकीवर. 2 नंबरला पंचवार्षिक योजना व्यवस्थित करायला पाहिजे. 3 नंबरला तुम्हाला नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर व्यवस्थित करायचा. त्यानंतर महागाईचा चॅप्टर व्यवस्थित करायचा. त्याच्यानंतर RBI जे आहे, RBIचं मग ते CRR काय असतं, SLR काय असतं, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असतं, हे चॅप्टर. सो अशी प्रायोरिटी ठरवायची. जनसांख्यिकी, पंचवार्षिक योजना, नॅशनल इन्कम, महागाई अशी प्रायोरिटी ठरवा. एक 7 ते 8 चॅप्टर, 7 ते 8 चॅप्टर आहेत जे तुम्हाला व्यवस्थित करावे लागणार आहेत. सुरुवातीचे बँकिंग वगैरे ते काही पाठ करायची गरज नाही. आता कोणत्या बँकेची स्थापना केव्हा झाली काही गरज नाही त्याची. ते आलं तर मेन्सला येतं किंवा कंबाईनला येतं. राज्यसेवेच्या प्रिलिम्सबद्दल आपण बोलतोय, सो त्याचा काही संबंध नाही. सो जे कन्सेप्च्युअल जो काही पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. सो अशी इकॉनॉमीची आपण प्रायोरिटी ठरवून दिली. शाश्वत विकास मी तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये सांगितलं, तो सुद्धा व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर काही योजना आहेत बघा, इकॉनॉमीमध्ये योजना विचारतात आपल्याला प्रिलिम्सला. काय योजना असतात तर रूरल डेव्हलपमेंटच्या, ग्रामीण विकासाच्या योजना, त्यांच्यावर प्रश्न असतो. आणि शहरी विकासाच्या योजना म्हणजे काय तर स्मार्ट सिटी असेल, अमृत योजना आहे, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन आहे. सो ग्रामीण आणि शहरी विकासाच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होतो त्या ह्या योजना व्यवस्थित करायच्या. त्यानंतर महिला आणि बालविकासाच्या काही महत्त्वाच्या योजना आहेत. जननी शिशु सुरक्षा योजना असेल, सुमन योजना आहे, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना, अशा काही योजना आहेत त्यात आपल्याला व्यवस्थित करायच्या. ही प्रायोरिटी ठरवायची आणि या प्रायोरिटी वाईजच जायचं. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटून तुमची प्रायोरिटी पाहिजे हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुमची आता प्रायोरिटी वाईज कसं जायचं तर एन्शंट म्हणजे प्राचीन, मिडिवल आणि सगळ्यात शेवटी मॉडर्न इतिहास. सो ॲज अन ॲस्पिरंट जेव्हा मी अभ्यास करणार आहे पुढची प्रिलिम्स पास होण्यासाठी, तर ॲज अन ॲस्पिरंट मी काय करणार आहे तर सगळ्यात पहिले अभ्यास करणार आहे पॉलिटीचा. पॉलिटी पक्कच करणार आहे. त्याच्यामध्ये प्रायोरिटीसुद्धा ठरवणार नाही. पूर्ण पॉलिटी, शेवटचे काही जर चॅप्टर सोडले दबाव गट वगैरे यांच्यासारखे जे ज्यांच्यावर काही प्रश्न विचारत नाही, तर तो चॅप्टर तो विषय मी पूर्ण व्यवस्थितच करणार आहे, कुळून पिणार आहे. 2 नंबरला जिओग्राफीचं मी तुम्हाला सांगितलं प्राकृतिक भूगोल महत्त्वाचं आहे. 3 नंबरला एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो मी अशी प्रायोरिटी ठरवणार. आता पुढचे 2.5 महिने हेच काम करायचं. एक छोटीशी वही करा किंवा तुमची जी काही वही असेल त्याच्यामध्ये लिहून ठेवा की मला पॉलिटी इतक्या दिवसात कंप्लीट करायचं आहे, जिओग्राफी इतक्या दिवसात कंप्लीट करायचं आहे, एन्व्हायरमेंट इतक्या दिवसात कंप्लीट करायचं. जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट वो दोनों एक ही युनिट आहे. ठीक आहे. आणि नंतर मग तुमची प्रायोरिटी पाहिजे करंट अफेअर रोज करायचं. ठीक आहे. रोज करायचं करंट अफेअर. त्याच्या 4 रिव्हिजन करायच्या, 3 ते 4 रिव्हिजन करायच्या. त्यानंतर सायन्स करा. ज्यांना सायन्स सोपं जातं आहे किंवा ज्यांना सायन्स थोडं कठीण जाते त्यांनी इकॉनॉमी करा. प्रायोरिटी वाईज हे दोन्ही विषय करायचेच आहेत आपल्याला, पण प्रायोरिटी वाईज. ठीक आहे. आणि दोघांनाही मी सारखंच वेटेज देतो. कदाचित इकॉनॉमीला जास्तही वेटेज देता येईल, कारण विषय असा आहे जरी क्वेश्चन जास्त पडत असले सायन्सला तरी सायन्सचे क्वेश्चन जास्त असले याचा अर्थ असा नाही की तो मार्क्स जास्त देणार आहे. एका पॉईंटपर्यंत सायन्सचे तुम्हाला मार्क्स येतात. एका पॉईंटनंतर ज्यांना सायन्समध्ये आवड आहे, ज्यांना सोपं जातं, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे त्यांना ते क्वेश्चन टॅकल होतं. ठीक आहे. त्यामुळं इकॉनॉमी सायन्स पुढची प्रायोरिटी तुमच्या बॅकग्राऊंडनुसार तुम्ही ठरवा. इकॉनॉमी करा किंवा सायन्स करा. इकॉनॉमीचं मी तुम्हाला सांगितली प्रायोरिटी, सायन्सची प्रायोरिटी सांगितली. त्या प्रायोरिटी वाईजच जायचं. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी हिस्ट्री ठेवायचं. हिस्ट्री काय एन्शंट, मिडिवल आणि मॉडर्न. एन्शंटसाठी कोणतंही पुस्तक घ्या. RS शर्माचं पुस्तक आहे, आपलंसुद्धा पुस्तक येणार आहे चाणक्य मंडलचं, तर कोणतंही पुस्तक घ्या. किंवा मग बेस्ट तुम्हाला सांगतो कमी वेळेत जर करायचं असलं तर लुसेंटचं जे जनरल नॉलेजचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचे 60 ते 70 पेजेस आहेत. त्याच्यामधनं एन्शंट आणि मिडिवल हिस्ट्री करून टाकायची, विषय संपला. त्याच्यापुढे जायचं नाही, कारण हिस्ट्री एवढा व्हास्ट विषय आहे त्याची आपल्याला गॅरंटी देता येत नाही की याच्यातनं क्वेश्चन पडतील का. सो हिस्ट्री हा शेवटून ठेवा. आणि जसं आपण प्रायोरिटी वाईज गेलो, काय प्रायोरिटी पॉलिटी, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर करंट अफेअर्स, त्याच्यानंतर सायन्स किंवा इकॉनॉमी, त्याच्यानंतर हिस्ट्री. तर हे विषय कसे करायचे, प्रायोरिटी ठरवायची. त्या प्रायोरिटीमधली टॉपिक्सची किंवा चॅप्टर्सची प्रायोरिटी ठरवायची आणि त्या प्रत्येक विषयाला ठराविक वेळ द्यायचा आणि तेवढ्या वेळेमध्ये जेवढे संपतील तेवढे संपवायचे. कारण लक्षात घ्या 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला ठराविक वेळेमध्ये ते कंप्लीट करणे आणि ते कंप्लीट केलेलं समजणे. आपण 7 दिवसात मी म्हणतो की मी पॉलिटी कंप्लीट करणार आहे, पण मला समजलं नाही तर त्याचा फायदा काय. त्याच्यामुळे 7 दिवस द्या, आरामसे पढाई करो, व्यवस्थित करा. 7 दिवसात आपण प्रायोरिटी ठरवली. प्रायोरिटी म्हणजे सगळेच चॅप्टर लिहायचे असतात बरं प्रायोरिटीमध्ये. समजा सायन्सच्या फिजिक्समधले 10 चॅप्टर आहेत तर प्रायोरिटीज सुरुवातीचे 4-5 चॅप्टर महत्त्वाचे असतात. खालचे जे 5 चॅप्टर आहेत त्यांच्यावर आला तर एखादा प्रश्न येतो असं असतं. त्यामुळं सुरुवातीचे 5 फिजिक्ससाठी मी काय
आठवडा दिला आणि आठवड्यामध्ये माझे काय 4 ते 5 चॅप्टर झाले आणि शेवटचे 5 राहिले, राहू द्या. तसंही त्याचं वेटेज नव्हतं. नेक्स्ट जा केमिस्ट्रीमध्ये जास्त वेटेज आणि जास्त आउटपुट देणारे 4-5 आपण टॉपिक काढून ठेवलेत ना, मग ते करा. आणि मग ही सायकल तुमची पूर्ण कंप्लीट झाली की मग बाकीच्या विषयांकडे जा. मग पुन्हा ते रिपीट, पुन्हा आपल्या पॉलिटीकडे जायचं आणि पॉलिटीकडे अरे यार माझं घटनादुरुस्त्या वाचायच्या राहिल्या काही महत्त्वाच्या, मग मी त्या वाचतो. किंवा मग इकॉनॉमीचा माझा एखादा चॅप्टर मला महत्त्वाचा वाटतो, उदाहरणार्थ काय RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक तो महत्त्वाचा चॅप्टर आहे, तो एवढाही महत्त्वाचा नाही की तो आपल्याला प्रायोरिटीला पहिले ठेवायचा आहे, पहिल्या 1-2 प्रायोरिटीमध्ये. सो मग मी आता तो करतो वेळ मिळाला तर. आणि प्रत्येक विषयाची मिनिमम 2 वेळेस, करंट अफेअर्सची 3-4 वेळेस करा, प्रत्येक विषयाची बाकीच्या 2 ते 3 वेळेस रिव्हिजन कराच. माझा जेव्हा पहिला अटेम्प्ट होता तेव्हा त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये माझे 2 ते 3च विषय व्यवस्थित झाले होते, पण ते खूप लाँग टर्म आणि हळूहळू आणि मल्टिपल रिव्हिजन त्याच्या झालेल्या होत्या. त्याच्यामुळे ती प्रिलिम्स निघण्यामध्ये मदत झाली मला. सो अशी प्रायोरिटी ठरवायची, असंच जायचं. आता मी सांगतो माझी जी काही स्ट्रॅटेजी हीच फक्त बेस्ट आहे का नाही, बट धिस हॅज वर्क फॉर मी. आणि आउटपुट वाईज जा. प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना ठरलेलं पुस्तक घ्या, प्रायोरिटी ठरवा आणि क्वेश्चन बघा. विषय सुरू करण्याच्या अगोदर क्वेश्चन्स बघा. 2017पासून बघा, फक्त बघा कशावर प्रश्न येईल. तुम्हाला लक्षात येईल पृथ्वीच्या निर्मितीच्या ज्या काही थिअरीज आहेत त्याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत. खडकांचे जे धारवाड खडकाची जी श्रेणी आहे किंवा आर्कियन खडक असतील याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता एक्झामच्या थोड्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलू आपण. अटेम्प्ट जास्त ठेवायचं आहे कारण 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि दुसरं, शांत चित्ताने पेपर सोडवायचा आहे. शांत चित्त तुम्हाला 20 ते 25 मार्क आरामात वाढवून देतं. तुम्ही एक्झामच्या म्हणजे उद्या जर एक्झाम आहे तर अगोदरच्या दिवशी तुमच्यासारखा चिल्ल आणि शांत माणूस कोणीच नाही पाहिजे तुमच्या रूममध्ये. शांत डोक्याने जायचं, शांत डोक्याने. तिथं आपल्याला असं वाटतंय की मी अभ्यास केला नाही, आठवत नाही वगैरे वगैरे वगैरे. काही नाही, सगळं आठवते, वेळेवर सगळं आठवते. आणि राहिला मुद्दा एक्झाम टॅकल करायचा, तर क्वेश्चन ज्यांना MCQ सोबत जे फॅमिलियर नाही आहेत किंवा ज्यांना MCQ माहिती असतं आपल्याला पण ते MCQ सोडवता येत नाही, काही माहिती नसलं, एखादा माहिती असलं तरीसुद्धा सोडवता येत नाही, ज्याला आपण एलिमिनेशन टेक्निक वगैरे म्हणतो, तर याची प्रॅक्टिस हळूहळू सुरू करा. एखादी टेस्ट सिरीज लावा, एकतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन एकदा वाचून घ्या आणि ते जरी तुम्ही व्यवस्थित बघितलं तरी तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळं क्वेश्चन व्यवस्थित बघा आणि जर इनकेस जर काही डाऊट असेलच तर एखादी टेस्ट सिरीज लावून घ्या किंवा मग आयोगाचेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले तरी चालेल. किंवा एक दुसरा उपाय, राज्यसेवेचे जे मेन्सचे आहेत ते टॉपिक वाईज करायचे. आता आपल्याला प्रिलिम्सला एन्व्हायरमेंटचे काही टॉपिक आहेत, इकॉनॉमीचे काही टॉपिक आहेत की जे मेन्सलाही होते, तर ते क्वेश्चन सोडवले तरी झालं. आत्तापासून रोज एक 50 क्वेश्चन सोडवा हळूहळू आणि प्रायोरिटी वाईज जा. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, सायन्स, करंट अफेअर्स हे 5 विषय जरी तुमचे असले बऱ्यापैकी पक्के असले तरी प्रिलिम्स निघते. प्रिलिम्सला घाबरू नका, शांत डोक्याने. पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा निघते आणि कोणी हुशार असणे काही गरज नाही. तुम्ही हुशारच पाहिजे, तुमचं बॅकग्राऊंडच हे पाहिजे. आता तर CSET क्वालिफाईंग झाले आणि ते काही अभ्यास न करता सुद्धा निघते. सो रोज अर्धा तास तरी द्या CSETला आणि घाबरू नका. क्वेश्चन्सशी फॅमिलियर व्हा आणि प्रायोरिटी वाईज जा. म्हणजे माझं जर हे जे आपण गप्पा मारतोय आता, तर याचं जर सार सांगायचं झालं तर प्रायोरिटी वाईज जा. फावड्याने मार्क ओढा, प्रत्येक गोष्ट कंप्लीट करायला जाऊ नका. जे एक्झाममध्ये विचारतं तेवढंच करा. आपण एक्झाम द्यायला आलो, आपण PhD करायला आलेलो नाही आहे. नंतर करा PhD, आत्ता गरज नाही आहे त्याची. ठीक आहे. आणि शेवटचा अटेम्प्ट असल्यासारखाच अभ्यास करा. आणि मी स्वतःच्या अनुभवातनं सांगतो, आम्हाला सुद्धा अभ्यासाचा एका पॉईंटला कंटाळा येत होता, बट असं म्हणजे आपल्या डोक्यात असं असतं की पुढचे 6 महिनेच अभ्यास करायचा आहे. तो जर आपण क्वालिटी केला, चांगला केला, तर नंतर आपल्याला कमी मेहनत घ्यावी लागते. सो एक प्रिलिम्सचं काही टेन्शन घेऊ नका. पास प्रत्येकजण होऊ शकतो. मी म्हणजे स्वतःच्या अनुभवात नाही सांगतोय. माझे काही मित्रही आहेत की ज्यांनी तेवढा वेळ दिला आहे, तेवढे तशा टेक्निकने, तशा थॉट प्रोसेसने जाऊन त्यांनी अभ्यास केला आहे आणि त्यांचं जमलं आहे. ठीक आहे. सो व्यवस्थित अभ्यास करा, प्रायोरिटी वाईज जा आणि एक छोटीशी डायरी घेऊन ये, त्याच्यामध्ये हे सगळं लिहा. हा चॅप्टर करायचा आहे, ते करायचं आहे, हे करायचं आहे. आणि तुमचं एक आठवड्याभराचं तरी की बाबा माझं नेक्स्ट टार्गेट काय, तुमच्या डोक्यात तेच पाहिजे. आणि पुढचे 2.5 महिने फक्त प्रिलिम्स ओरिएंटेड करा. आता मेन्स वगैरेच्या भानगडीत पडू नका. मेन्सला तुम्हाला भरपूर टाईम, मेन्सला 3 महिने अभ्यासासाठी खूप झाले. नोट्स, आता मुद्दा आला नोट्स काढायचे का, तर नोट्स सध्या जे कमीत कमी वेळेमध्ये निघतील तशा काढा. सायन्सच्या माझ्याकडे नोट्स आहेत, मी त्या प्रोव्हाइड करतो.
ठीक आहे. त्यानंतर नोट्स काढायच्या झाल्या तर पॉलिटीच्या ज्या आहेत आर्टिकल्स वगैरे, तर त्या आर्टिकल्स तुम्ही काढू शकता. काही महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहेत ते काढू शकता. कोण कोणाला राजीनामा देतं त्याच्या नोट्स तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर इकॉनॉमीचे काही महत्त्वाचे जे जनसांख्यिकी वगैरे आहे, जनसांख्यिकी किंवा काही फॅक्ट्स आहेत महत्त्वाचे, की कॉस्ट पुश ज्याला आपण CPI म्हणतो, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आहे, त्याची सुरुवात कधी झाली, कोणतं मंत्रालय वगैरे किंवा कोणता डिपार्टमेंट CPI ज्याला आपण ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो तो कोण जाहीर करतो, असे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, तेवढे फक्त लिहून घ्या. बाकी नोट्स काही काढत बसू नका. सायन्सच्या माझ्या आहेत त्या मी प्रोव्हाइड करतो, त्याची प्रिंट काढून आणायची आणि तुमची व्हॅल्युएशन काही असेल तर मग त्याच्यात करून टाकायची. स्टिकी नोट्स वगैरे चिटकवायच्या. आणि शक्यतो आत्ता वेळ नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो पुस्तकांची जी मार्जिन आहे त्या मार्जिनमध्येच काय ते फॅक्ट्स वगैरे नोट्स काढायच्या काढून टाका. आता नोट्स काढायच्या भानगडीत पडू नका. आणि मग जेव्हा मेन्सला तुम्हाला 5-6 महिने मिळणार आहेत तेव्हा काही महत्त्वाचे लॉज झाले, कायदे झाले, असे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्या नोट्स तेव्हा काढा. आता नोट्स काढायच्या भानगडीत पडू नका. आणि हे जे असतं की स्वतःच्याच नोट्स काढायला पाहिजे, बरोबर आहे, स्वतःच्याच नोट्स काढायला पाहिजे, पण दुसऱ्याच्या एखाद्या जर चांगल्या असतील आणि कमी वेळेत अभ्यास होत असेल तर प्रॉब्लेम काय. त्याच्यामुळं नोट्स काढतोच असा अट्टहास धरू नका. अभ्यास जास्तीत जास्त करा, समजून घ्या, शांततेनं अभ्यास करा. आणि 7 दिवसात माझं हे संपायलाच पाहिजे एवढे चॅप्टर असं पण करू नका. समजेल असा अभ्यास करा, समजायला पाहिजे. नाहीतर फक्त वाचत चालू आहे, तीच मनाला तेवढ्यापुरती शांती मिळते की बाबा मी हे सगळं कंप्लीट केलं आणि नंतर प्रिलिम्सचा रिझल्ट आल्यानंतर लक्षात येतं मी तर सगळं कंप्लीट केलं होतं, रिझल्ट का बरं नाही आला. समजून घ्या. 7 दिवसामध्ये तुम्हाला 50 चॅप्टर कंप्लीट करायचे, 30 होऊ द्या, पण 30 खूप व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. प्रिलिम्स व्यवस्थित द्या, घाबरू नका. जो घाबरला का तो संपला. घाबरू नका, शांत डोक्यानं जा. आणि एक्झामच्या दिवसापुरतं तरी तुम्ही स्वतःला हिरो माना. कॉन्फिडन्सने जा, बिलकुल चिल जायचं. काय एक्झामच्या अगोदरच्या दिवशी दुपारपासून काय जास्त विचार करायचा नाही, अभ्यास करायचा नाही, निवांत जायचं. कॉन्फिडन्स तुम्हाला मार्क वाढवून देतो. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक सगळ्यांना आणि आपण नंतर भेटूच. धन्यवाद.